शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्यात मला सांगा सर, सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीवर शेतकऱ्यांचं काही भलं होईल अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. सरसकट मदत करण्याचं जे काही तत्त्व आहे ते देखील त्यामुळं सुद्धा शेतकऱ्यांचं भलं होईल असं वाटत नाही. कुणाची विहीर गेली आहे, कुणाची जमीन खरडून गेली आहे, कुणाच्या शेतामध्ये वाळवंट झालं आहे, तर कुणाचं परिस्थितीनं सगळंच वाहून गेलं आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि त्यावर मदत मिळावी अशा प्रकारची मागणी आपण करताय का, किंवा तुम्ही तुमच्या संघटनेकडे कशी मागणी ठेवताय? 100% आमची मागणी तशीच आहे. सब घोडे 12% असं करून चालणार नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण ढासळलेल्या आहेत, ती विहीर पुन्हा खोदावी लागेल. काही शेतकऱ्यांच्या बोरमध्ये सारा कचरा गेला आणि मोटर खाली अडकून पडलेले आहे, ती मोटर बाहेर निघणं अवघड आहे, त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुन्हा रिबोर करावं लागेल किंवा दुसरा बोर मारावा लागेल, दुसरी मोटर बसवावी लागेल. काही शेतकऱ्यांचा गोटाच वाहून गेलेला आहे. काही शेतकऱ्यांची जमीन 10-12 फूट तुटून गेलेली आहे, त्यांचं वेगळं नुकसान आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बाहेरचा गाळ येऊन पडलेला आहे, त्याला जमीन दुरुस्त करायला फार मोठा खर्च येणार आहे. आणि पिकं जे काय बेचिराग झालेले आहेत त्याची तर गणता करता येणार नाही. अशा प्रकारे झालं आहे. ऊसाचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं, उडदाचं झालेलं आहे, मक्याचं झालेलं आहे, भुईमुगाचं झालेलं आहे, कापसाचं झालेलं आहे. एकही पीक या अतिवृष्टीतून आणि महापुरातून सुटलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आता जे काय तुटपुंजी मदत सरकारनं जाहीर केलेलं आहे, ती तुटपुंजी म्हणजे इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतामध्ये कुजलेला जो पिकांचा कचरा आहे तो काढायला सुद्धा शेतकऱ्यांचे मजाक उडवणारे आहेत. हो, एक पद्धतीनं मजाच चालू आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सोलापूर जिल्ह्यातलं आहे आणि माझ्या दृष्टीस आलेला आहे. एका द्राक्ष बागेमध्ये त्या बागेचा जो मांडव असतो त्या मांडवात इतका कचरा येऊन पडलेला होता, ती सगळं बाग तर गेलीच, कारण 4 दिवस पाणी राहिल्यामुळं रोपं सगळी मरून गेली. परंतु तो मांडवात अडकलेला तो पालापाचोळा काढण्यासाठी त्या शेतकऱ्याला 30,000 रुपये खर्च आला आणि त्याला सरकारच्या नॉर्मप्रमाणे मिळणार आहेत फक्त 22,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे कचरा काढायचा सुद्धा खर्च त्यातून जर निघत नसेल, नुकसान झालं. कारण द्राक्ष बाग उभा करायचे म्हणजे एकरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. ऊसातून पैसे कापणार सरकार 10 रुपये 5 रुपये, ते तर अजून त्याच्यापेक्षा मोठा विनोद आहे. एक तर ऊसाचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. यावर्षी साखर कारखाने 3 महिनेसुद्धा चालणार नाहीत. याचं कारण ऊसाचं क्षेत्र थोडंसं वाढल्यासारखं दिसतं, पण एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे आणि त्याला कारण पाऊस. मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस पडतो, सूर्यदर्शन अभावानंच झालेलं आहे आणि त्यामुळं जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळं साखरच तयार झालेली नाही आणि त्यामुळं ऊसाचं वजन वाढणारच कसं? एकरी 7 टनापासून 10 टनापर्यंत उत्पादन घटलेलं आहे. पैशात हिशेब करायचा तर एकरी 30,000 रुपये नुकसान ऊस उत्पादकाचं, म्हणजे ज्याचा महापुरात आणि अतिवृष्टीत ऊस गेलेला नाही, वाचला आहे त्याचं सांगतो मी, गेलं आहे त्याचं गोष्ट वेगळीच. मग असं असताना त्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा आणि एकदा टनाला 15 रुपये कापून घेऊन हा नवा औरंगजेबी जिजा कर कशासाठी? बरं, त्यातले 15 रुपये कापून घेत आहे, 5 रुपये पूरग्रस्तांना देत आहे, 10 रुपये खिशात देत आहे. म्हणजे सरकार काय दलाली करायला लागलेलं आहे काय? सरकार काय कमिशन एजंट झालेलं आहे का? आणि असले उद्योग सरकारनं बंद करावेत. आणि दिवाळीपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019ला त्यांनी जो शासन निर्णय केलेला होता त्या शासन निर्णयाप्रमाणे मदत दिली तर काही अंशी दिलासा शेतकऱ्यांना मिळेल. ती मदत अशी होती की आता जे काही त्यांनी 8,500 रुपये NDRFच्या नॉर्म्स म्हणून जाहीर केलेले आहेत त्याच्या तिप्पट रक्कम 2019च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि तर काही अंशी दिलासा मिळेल. आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांना त्या नॉर्म्सप्रमाणे जे पीक कर्ज काढलेलं आहे ते पूर्णपणे माफ. अजित पवारांवर देखील तुम्ही टीका केलेली आहे की ते सरकारला निधी देण्यासाठी किंवा मदत देण्यासाठी अडीअडचणी सांगतात आणि मग सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असं दाखवतात. सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही असं अजितदादांचं म्हणणं आहे.
मग अजितदादा पैशाचं नाटक करता येत नाही तर मग सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध असणारा 27,000 जमिनीची धुळदाण करणारा हा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण करायला 20,000 कोटीची तत्परतेनं तरतूद का केली? ते शक्तिपीठ बाजूला ठेवा आणि तेच 20,000 कोटी रुपये पूरग्रस्तांच्यासाठी वापरा असं आमचं म्हणणं आहे. शक्तिपीठ थांबला पाहिजे आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ज्यांचं नुकसान झालं. 100% झाली पाहिजे आणि ही मदत दिवाळीपूर्वी नाही झाली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, कलेक्टर, तहसीलदार, सरकारी अधिकारी यांना आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.